महायुतीच्या संदर्भातली घोषणा करून गेले, पण मी या मंचावरून जाहीर सांगतो की येणाऱ्या स्वायत्त संस्थेच्या निवडणुकीमध्ये म्हणजे जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकेमध्ये महायुती नव्हे तर युतीच राहील, ही भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना, त्याच्यामध्ये राष्ट्रवादीचा कुठलाही संबंध राहणार नाही, हे पहिलेच मी या ठिकाणी घोषित करतो. तर तुम्हा आम्हाला अनुभव खूप वाईट आहे. मगाशी विकास शेट्टी सांगितलं खरं आहे, महेंद्र शेट्टी सांगितलं खरं आहे की चिकन फॅमिलीनी अनेक वेळा आपल्याला फसवलं. मला तर 3 वेळा फसवलं, बरेचसे तर 2 वेळा फसवले. पण खरं रायगडचा कलंक आहे आणि खऱ्या अर्थाने आम्ही निश्चय केला आहे. महेंद्रजी बोलतात ते खरं आहे, कदाचित ते जहाने बोलतात, मी थोडा मावळ बोलतो, पण मी आता ठरवलंय हे युद्ध आरपारच खेळायचं आहे. तर अनेक वेळा म्हणजे अंकुले साहेबांपासून ते सर्वसामान्य कार्यकर्त्यांपर्यंत ज्याने फसवले, त्याला या रायगडच्या राजकारणात हद्दपार करायचा आहे. हा विडा उचलण्याचं काम, शिवधनुष्य पेलण्याचं काम बरेचसे नक्की आपण करूया. बरेचसे का जिल्ह्याचा नेता, या महाराष्ट्राचा नेता आहे, 4 टर्मचे आमदार अधिकार भरोशाच्या रूपाने जो दिला झालेला नाही आहे, त्याने रायगडचं पालकत्व स्वीकारू नये. पहिलं मालकत्व स्वीकारा. खऱ्या अर्थाने ते जर साध्य केलं तर तुम्हाला पालकत्व स्वीकारण्याचा अधिकार निश्चित आहे. तुम्हाला मालकत्वच नाही आहे आणि नेहमीच काय झालं की आपल्यालाच पाहिजे. पण आता बरेचसेला परवा त्यांनी सांगितलं हे नॅपकिन फिरून अगदी सगळ्या गोष्टी दाखवले, पण तो खांद्यावरती घेतला. खांद्यावर आपण कधी घेतो टावेल ते नॅपकिन? एखाद्या वाईट प्रसंगामध्ये आपण घेतो. बरेचसे तर टाकेत घेतात आणि ती सवय महाराष्ट्रात निवडणुकीमध्ये खरं आहे की आमची चूक खऱ्या अर्थाने आम्हाला भोगली. अनेक कार्यकर्ते नेते सांगत होते की तटकरे साहेबांना मदत करू नका, पण शेवटी आपले नेते आदरणीय शिंदे साहेबांचा आदेश तुम्ही नाही करा, दिशी आली पाहिजे. आम्ही सगळ्यांनी तन बनवण्याचं प्रमाणे काम केलं, पण निवडून गेल्यानंतर खऱ्या अर्थाने दाखवायची जात निश्चित दाखवली. वेळ ही निश्चित आहे. आपण सगळे रायगडचे मावळे आहोत. कुठेही या महाभागाचा लढाईच नसला पाहिजे, नक्की भूमिका आपण घेणार. योग्य ते आपलं स्वागत आहे तुमच्यावर. खरं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जेवढं त्या महाभागावर बोलणं कमी निश्चित आहे. आरोप करण्यासाठी आपल्याला खूप काय, पण ही वेळ नाही. बरेचसे वाढदिवस आहे, बरेचसे कर्तृत्व एवढं महान आहे की आम्ही विधिमंडळाच्या आजूबाजूला बघतो, ज्या ठिकाणी बरेचसे उभं राहतो तिथे सगळ्यात जास्त गर्दी असते. म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या पेक्षा पण आजूबाजूला गर्दी होणार असते. तर बरेचसे महाराष्ट्रात येणारा कुठला सर्वसामान्य माणूस हा बरेचसे कुठे गटा सांगत असतो की आम्हाला मदत पाहिजे, आणि बरेचसे घराकडे सहज मदत करतात. मग त्याने आर्थिक जरी मदत मागितली तरी त्या खिशात आहे, ते देण्याचे दान असणारा माणूस आहे आणि त्याच्याविषयी बोलणं आम्ही कधीच सहन करणार नाही. आणि म्हणून आत्तापासून ही लढाई आम्ही सुरू केली आहे. त्याचा एक आम्ही निश्चित करणार. आपण रायगडवासी त्या दिवशी आनंदी होऊ, ज्या दिवशी रायगडची बॅग खऱ्या अर्थाने या रायगडमधून बाहेर काढू, तेव्हाच खऱ्या अर्थाने या रायगडला न्याय असं मला निश्चित वाटतं. अनेकांचे अनेक स्वप्न आहेत. खऱ्या अर्थाने अनेक वेळा अनेकांनी काहीतरी भोगलेलं आहे, आणि मग हीच ती वेळ आताची आहे की एवढी ताकद आहे त्याच्यामध्ये आपल्याला निर्माण झालेली आहे. हे खऱ्या अर्थाने 7 आमदारांपैकी 3 आमदार भारतीय जनता पार्टी आणि 3 शिवसेनेचे आहेत. त्याच्यापैकी बरेचसे आमचे आदरणीय मंत्री आहेत. आणि म्हणून ही येणारी निवडणूक ही त्याला सोडून आपण सगळ्यांनी एकत्र लढायचे आहे. आणि मग आजच्या या मंचावर निश्चित मी आपला संदेश देतो, काही झालं तर चालेल, कोणाचा आदेश पाळला जाणार नाही, मग त्याच्यामध्ये काही घडलं तर चालेल, ही ताकद आपली निश्चित आहे. आम्ही सगळे ताकदवर आहोत. कुणी लोकांना असं वाटायचं का तटकरे काहीतरी घेऊन आलाय आणि आम्हाला
वेळा म्हणतो आता त्याच्यापेक्षा आम्ही महाभाग आहोत, आमच्याकडे सगळं काय आहे, तुम्ही चिंता करायची गरज नाही आहे म्हणून चंद्रकांत नेहमी कदाचित शंका असेल, पण आम्ही सगळ्यात तयारी माझ्याबरोबर आहोत, कुठेही शंका घ्यायचं कारण नाही आहे. जी ताकद तुम्हाला पाहिजे ती ताकद येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी किंवा नगर परिषदेसाठी 100% कार्य देणार हा विश्वास या मंचावर घेतो. पुन्हा एकदा बरेचशा कार्याचा आढावा बोलायला गेलं तर तुम्हाला 2 तास पुन्हा नाही आहे, परंतु बरेचसे जे आपले महान नेते आहेत आणि पालकमंत्री जर बनणार तरी शंका घ्यायचं कुठे कारण नाही आहे. महेंद्रने सांगितलं काही झालं तरी चालेल, पण बरेचसे पालकमंत्री होणार ही आमची शपथ निश्चित आहे आणि ते पूर्ण केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही आहे. भले नाटकासारखं काय आपला वगैरे करायला लागलं तरी पण चालेल, पण आम्ही जिद्द सोडणार नाही आहोत. असे बावळे नेते किती जरी बोलले तर त्याला बाजूला ठेवून ताकद 2 महेंद्र आणि धर्मेंद्रमध्ये निश्चित आहे ना आम्ही रायगडचे मावळे आहोत हा संदेश या ठिकाणी देतो. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या वतीने बरेचसेंना 27 ही सदिच्छा कर्मचाऱ्यांनी व्यक्त करतो. आपल्या सगळ्यांच्या वतीने शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.